अध्याय 11 कविता 11. उत्सवात दासनवमीच्या पिसाळलेले कुत्रे भास्करास चावले. उत्सवात दासनवमीच्या पिसाळलेले कुत्रे भास्करास चावले. मज न्यावे समर्थांकडे भास्कर बोले. मज न्यावे समर्थांकडे भास्कर बोले. हत्या वैर चुकत नाही भास्कराकडे हेच आले. 2 महिने पिसाळू न देता भास्करास श्वान विषापासून स्वामींनी वाचविले. वद्य पंचमी दिवशी एक प्रहराला समर्थ बोले भास्कराशी. घालुनी पद्मासन बसावे पूर्वाभिमुख, तुझे प्रयाण आहे आज दिवशी. वेळ आता आली जवळी, चित्त स्थिर करुनी आठवावे हरीशी. माध्यानीस येता दिनकर, महाराज बोलले हर हर. प्राण गेला भास्कराचा त्यासरशी. सांगविधी समाधीचा द्वारकेश्वर पशुपती सन्निध झाला. सांगविधी समाधीचा द्वारकेश्वर पशुपती सन्निध झाला. गोरगरिबांना अन्नदान 10 दिवस संत भंडारा सम केला. भास्कर गेला वैकुंठी, त्याचा प्रसाद नाही मिळाला. पित्त खवळले कावळ्यांचे, जेवताना त्यांनी सर्वांना त्रास दिला. स्वामी बोले कावळ्यांशी, उद्यापासून वर्ज करा हे ठिकाण. माझ्या भास्करास येईल कमीपणा, तृप्त व्हा प्रसाद घेऊन. गजाननाची वाणी खरी ठरली, कावळ्यांनी माऊलीच्या बोलण्याचा केला सन्मान. 2 पुरुष विहीर गेली खोल, खडक काळा लागला. 2 पुरुष विहीर गेली खोल, खडक काळा लागला. जाईल सुरुंग वाया, मिस्त्री बोले गणू जवऱ्याला. जाईल सुरुंग वाया, मिस्त्री बोले गणू जवऱ्याला. पुंगळ्या थोड्या सरकवुनी, थोडा लवकर ये बाहेरी. पुंगळ्या थोड्या सरकवुनी, थोडा लवकर ये बाहेरी. गणूने एक पुंगळी सरकवली, सुरुंग उडाला. स्वामींची प्रार्थना गणू करी. गणूने एक पुंगळी सरकवली, सुरुंग उडाला. स्वामींची प्रार्थना गणू करी. गणूस मुक्ती मिळाली, समज झाला सर्वांचा. गणूस मुक्ती मिळाली, समज झाला सर्वांचा. गणू होता निवांत कपारीत, स्वामींनी आडोसा केला कपारीचा. गणू होता निवांत कपारीत, स्वामींनी आडोसा केला कपारीचा. स्वामींनी आडोसा केला कपारीचा.